फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। हम सब का है जो रखवाला, उसे उसने ही भेजा है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आता ही आता है, वह आता ही आता है। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। छा जाती है घबराहट, वह आता ही आता है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी करे वो हिफाजत, कभी करे वो सफाई। वह आता ही आता है, वह आता ही आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर।
देता है हमको दुहाई, बन के माँ बाप का साया, भगाए डर की वो छाया। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आज भी आता है, वह आता ही आता है, वह आज भी आता है, वह आता ही आता है। श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. आज गुरुवार, पुन्हा एकदा नव्याने एखादा भाग आपल्याला समजायचा असेल, म्हणजे कर्माचा सिद्धांत, आपल्याला त्या कर्माच्या सिद्धांताचा एक भाग समजायचा असेल तर मग कठीण असं काहीच नसतं. पण बहुतांशी अशा काही गोष्टी आपल्या समोर येतात आणि पुन्हा पुन्हा आपण त्या आपल्या आयुष्याशी, आतापर्यंत ज्या घटना घडल्यात आयुष्यात, त्याच्याशी आपण त्या लावून पाहतो आणि म्हणून आपल्याला त्या कठीण वाटतात. समजायला सोप्या असतात, पण हे सुद्धा फार महत्वाचं असतं की आपण एखादी गोष्ट शिकतो, समजतो, ती नुसती शिकून स्टोअर करून ठेवण्यापेक्षा ती आपल्या आयुष्यात आपल्याला वापरता आली पाहिजे, आपल्या रोजच्या जीवनात. म्हणजे ज्याला इम्प्लिमेंटेशन असं आपण म्हणतो, त्याचा वापर झाला पाहिजे, वापर केला पाहिजे. तर कर्माच्या सिद्धांतात गेल्या गुरुवारी आपण एक महत्वाची गोष्ट शिकलो. ती काय होती? तर आपण एखादं पाप केलं, आपण कुकर्म केलं, तर ते उघडपणे करावं नाही, त्यापेक्षा उघड करावं. म्हणजे काय? उघडपणे पाप करावं हे आपण गेल्या गुरुवारी शिकलो. पण गेल्या गुरुवारी आपण जे शिकलो ते पाप आपण केलंय त्याचा उघडपणे कबुली द्यावी, म्हणजे ते उघड करावं. तर हे सगळं आपण शिकल्यानंतर गेल्या पूर्ण आठवडाभर तुम्ही ज्या साधक भक्तांनी किंवा सद्गुरु भक्तांनी गेल्या आठवड्याचं प्रवचन व्यवस्थित ऐकलं असेल, तर आजही गेले 7 दिवस तुम्ही त्याच्यावर विचार विनिमय करत असणार हे नक्की आहे, कारण विषयच तसा होता. पण त्या वेळी आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो, जेणेकरून आपण खरोखर कसं वागायला पाहिजे होतं, कसं वागायला पाहिजे, आणि यापुढे गोष्टी जेव्हा आपल्या समोर येतील तेव्हा आपल्या हातून कशी कर्म घडायला हवीत, म्हणजे आपण कसं वागायला पाहिजे, अशा तिन्ही भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळात कसं आपण वर्तन करावं याचा आपण नक्कीच गेल्या पूर्ण आठवडाभर विचार केलाय. मग हे जे कर्म आपण म्हणतो, ते कर्म आपण केलेलं आहे, ते संचितात जमा झालेलं आहे आणि प्रारब्ध रूपाने आपल्याला भोगण्यास समोर उभं राहिलं आहे. तर आपण जे काही करतो, आपण जसं आपल्याला कर्तव्य असतात, आपली काही कामं असतात, काही कर्म असतात, हे आपण करतो, तर त्या पुरुषार्थाने प्रारब्ध बदलता येते का? हाच विषय गेल्या गुरुवारच्या प्रवचनाची सांगता करताना मी सांगितला होता की पुढच्या गुरुवारी आपण याच्यावर उहापोह करू, याच्यावर विचार विनिमय करू, याच्यावर जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करू. तो चला, पुरुषार्थाने प्रारब्ध बदलता येते का? प्रारब्ध कर्म भोगण्यासाठीच त्या प्रारब्धाला अनुरूप असे शरीर प्राण्यांना प्राप्त होते आणि ते त्या शरीर काळ दरम्यान त्या शरीरासाठी नियोजित अशी सर्व प्रारब्ध कर्म भोगल्यानंतरच ते शरीर सुटते, तोवर देह धारण करावाच लागतो. आता प्रारब्ध कर्म जे आहेत, जे आपल्याला भोगायचीच आहेत, ती भोगण्यासाठीच त्या प्रारब्धाला अनुरूप
असं आपल्याला शरीर लाभतं प्रत्येक प्राण्याला. याच्यावर सुद्धा आपण अगोदर अभ्यास केलाय. आणि ते शरीर धारण केल्यानंतर त्या शरीर काळाच्या दरम्यान त्या शरीरासाठी नियोजित अशी सर्व प्रारब्ध कर्म जी आहेत, जी विहित करून दिलेली आहेत, ती नियतीने दिलेली कर्म भोगल्यानंतरच ते शरीर सुटतं. तोवर देह धारण पुन्हा पुन्हा करावाच लागतो. जोपर्यंत ही प्रारब्ध कर्म संपत नाहीत तोपर्यंत. प्रत्येक शरीर काळ दरम्यान भोगण्याच्या प्रारब्ध कर्माचे 4 मुख्य भाग पडता येतात. 4 मुख्य भाग. शरीर मिळालंय, त्या शरीर काळ जे आहे त्या काळात आपल्याला जे भोगायची प्रारब्ध कर्म आहेत त्याचे 4 मुख्य भाग आहेत. तर पहिलं अति तीव्र प्रारब्ध, दुसरं तीव्र प्रारब्ध, तिसरं मंद प्रारब्ध आणि अतिमंद प्रारब्ध. म्हणजे तीव्र आणि मंद, अतितीव्र आणि अतिमंद, अशा प्रकारे 4 भागात आपण ते भोगण्याचं प्रारब्ध आहे ते विभागलंय. तर पहिला आपण अभ्यास करूया अति तीव्र प्रारब्ध म्हणजे काय. अति तीव्र प्रारब्धाचे कर्मफल कितीही प्रबळ पुरुषार्थ केला तरी टाळता येत नाही. पुरुषार्थ म्हणजे आपल्याला मिळाला मनुष्य जन्म मिळालेला आहे. या मनुष्याला जे मन आहे त्याप्रमाणे जी कर्तव्य करावी लागतात केलीच पाहिजेत. किती त्याला आपण पुरुषार्थ केला असं म्हणतो. तर तो कितीही तीव्र प्रारब्धाचे, अति तीव्र प्रारब्धाचे कर्मफल जे आपल्याला प्रारब्धात भोगावं लागतं, तर कितीही प्रबळ पुरुषार्थ केला तरी ते टाळता येत नाही. जीवात्म्याच्या निरनिराळ्या योनीत जन्म होतो. जीवात्म्याचा निरनिराळ्या योनीत जन्म होतो. तो अतितीव्र प्रारब्ध कर्माचे फलस्वरूप असतो. तो जे भोगत असतो ते अतितीव्र प्रारब्ध कर्माचे फलस्वरूप असतो. आता एकच योनी मनुष्य योनी नाही तर अनेक योनींमध्ये आपला जन्म होत असतो, हे आपण शिकलेलो आहे. अनेक योनी फिरून 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 नंतर कधीतरी मनुष्याचा जन्म प्राप्त होतो. तर जीवात्म्याचा निरनिराळ्या योनीत जन्म होतो. तो अतितीव्र प्रारब्ध कर्म असेल तर त्याचं फळ म्हणून तो त्याला सगळ्या अनेक अशा योनींमध्ये जन्म घ्यावा लागतो. आता अतितीव्र प्रारब्ध कोणत्याही रीतीने कितीही पुरुषार्थ केला तरी बदलता येत नाही. उदाहरणावरून आपण समजून घेऊ. गाढव योनीत जन्म झाला तर त्यातून घोडा किंवा पक्षी बनता येत नाही. गाढव योनीत जन्म झाला, गाढवाचे सगळे जे काय भोग आहेत, गाढव रूपी जन्म मिळाला, त्या योनीत जन्म मिळाल्यावर जी जी प्रारब्ध कर्म आहेत ती त्या योनीत भोगावीच लागतात. त्यातून घोडा किंवा पक्षी बनता येत नाही. मनुष्यालाही त्याचा देह अतितीव्र प्रारब्ध वशात प्राप्त होतो आणि त्याला कोणताही बदल घडवता येत नाही. उदाहरणार्थ पुरुषाचा देह मिळाला असेल तर त्याचे स्त्री देहात परिवर्तन करता येत नाही. त्याचप्रमाणे जर स्त्री देह प्राप्त झाला तर त्याचे परिवर्तन पुरुष देहात करता येत नाही. पुरुष किंवा स्त्री हे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग याचा पुरुषार्थाशी काही संबंध नाही. पण पुरुष म्हणून जन्माला आला पुल्लिंग आणि स्त्री म्हणून जन्माला आला स्त्रीलिंग, तर एकदा एका पुरुष लिंगाने जन्म झालाय तर त्याच जन्मात परिवर्तन करता येत नाही स्त्रीलिंगामध्ये. हा विषय महत्वाचा आहे. पण हे स्त्री असो किंवा पुरुष, यांना विहित करून दिलेली जी कर्म आहेत ती कर्म करणे, त्याला पुरुषार्थ करणे असं म्हटलंय. जर तीव्र स्वरूपाची प्रारब्ध, अतितीव्र प्रारब्ध असतील, तीव्र नाही अतितीव्र, तर किती झालं तरी ती बदलता येत नाहीत आणि या प्रारब्धाच्या योगेच आपल्याला अमुक एक योनी, अमुक एक जन्म, अमुक एक शरीर प्राप्त झालेलं असतं. पूर्वजन्मात केलेल्या महान पुण्यकर्माचे अथवा अति घोर पापाचे अति तीव्र प्रारब्ध बनते आणि ते कदापि टाळता येत नाही. अति तीव्र प्रारब्ध हे धनुष्यातून एखाद्या सुटलेल्या बाणाप्रमाणे परत मागे खेचता येत नाही. एकदा धनुष्यातून बाण सोडला तर तो मागे खेचता येत नाही. तसंच अति तीव्र घोर पाप केलंय किंवा महान पुण्य जरी केलंय तर ते तीव्र
प्रारब्ध बनतं, अतितीव्र प्रारब्ध बनतं आणि ते कदापि टाळता येत नाही. एकदा तोंडातून थुंकलेली थुकी जशी परत गिळता येत नाही, त्याचप्रमाणे पूर्वजन्मी केलेले महान पुण्यकर्म किंवा पापकर्म फल रूपे परिपक्व होऊन प्रारब्ध म्हणून जणू छाती पुढे काढून तुमच्या समोर येऊन उभे ठाकते आणि पूर्वी हसत हसत केलेली पापे रडत रडत भोगल्याशिवाय तुमची सुटका होत नाही हे निश्चित समजायचं. कितीही चांगलं काम करा, कितीही वाईट काम करा, तर प्रारब्धवशात जे जे आहे ते आपल्याला भोगावंच लागतं. पूर्वजन्मी केलेले महान पुण्यकर्म किंवा अति घोर पाप कर्मफल हे परिपक्व होऊन प्रारब्ध म्हणून जणू छाती पुढे काढून तुमच्या समोर येऊन उभे ठाकते आणि त्यामुळे ते तुम्हाला भोगावंच लागतं. पूर्वी हसत हसत केलेली पापे रडत रडत भोगल्याशिवाय आपली सुटका होत नाही. आता हे अतितीव्र आहे. मग तीव्र प्रारब्ध म्हणजे काय ते आता समजून घेऊ. तीव्र प्रारब्ध हे प्रबळ अथवा जोरदार पुरुषार्थ केला तर काही अंशी बदलता येतं. जोरदार किंवा अतितीव्र असा पुरुषार्थ केला, प्रबळ पुरुषार्थ केला तर तीव्र प्रारब्ध काही अंशी बदलता येतं. तीव्र प्रारब्ध सौम्य करण्यासाठी केलेला प्रबळ पुरुषार्थ बहुधा निष्फळ होत नाही, कारण प्रारब्ध तीव्र असले तरी क्रियमान कर्माची निर्मिती आपण आपल्या इच्छेनुरूप करू शकतो. नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रभू प्रार्थना, नामस्मरण, सत्संग, शास्त्रांचे अध्ययन आणि त्यानुसार जीवनात केलेले आचरण आणि त्या अनुसंधानाने केलेला प्रबळ पुरुषार्थ दारुण दुःख सौम्य बनवू शकते. अध्यात्माच्या प्रभावाने दुःखाकडे बघण्याची दृष्टी बदलली की तीव्र दुःखही सौम्य भासू लागते. आता का सत्संग करावा, का नामस्मरण, का सत्संग, शास्त्राचे अध्ययन का करावे, तर एवढ्यासाठीच की जर तीव्र प्रारब्ध आहे, अतितीव्र नाही, तीव्र प्रारब्ध, तर आपण प्रबळ किंवा जोरदार पुरुषार्थ केला तर ते बदलू शकतं काही अंश. तीव्र प्रारब्ध सौम्य करण्यासाठी केलेला प्रबळ पुरुषार्थ बहुधा निष्फळ होत नाही. कारण काय, तर प्रारब्ध तीव्र असले की क्रियमान कर्म जे आहे त्या कर्माची निर्मिती जी आहे ना ती आपण आपल्या इच्छेनुरूप करू शकतो. म्हणजे आपण काय करू शकतो, नैतिक म्हणजे जी कामं केली पाहिजेत नियतीने आखून दिलेली ती, आणि आध्यात्मिक, नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आपण काय करू शकतो, तर प्रभू प्रार्थना करू शकतो, नामस्मरण, सत्संग, शास्त्रांचे अध्ययन, आणि त्यानुसार काय होतं, जीवनात केलेले आचरण हे आपले चांगलं बनतं. आणि त्या अनुसंधान म्हणजे कोलॅबरेशन, आध्यात्मिक शक्ती किंवा ईश जो आहे, परमेश्वर आहे, ईश स्वरूप, युनिव्हर्सल फोर्स, ती शक्ती आहे, त्या शक्तीशी आपण अनुसंधान साधतो, एक प्रकारे कोलॅबरेशन करतो. तर ते फार महत्वाचं आहे. ते कशाने होतं, तर प्रभू प्रार्थनेने होतं. त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करण्यासाठी आध्यात्मिक उन्नती केली पाहिजे, आणि ती नामस्मरण, सत्संगाने, शास्त्रांच्या अध्ययनाने होते. आपण हेच जगाला सांगण्यासाठी आपल्या नाथस्वामी बेकरी मठात किंवा आता सुद्धा इथे हे आपण लाईव्ह प्रवचन पाहतात, तर नाथस्वामी बेकरी मठात रोज 8 ते 9 हे प्रवचन असतं. ते कशासाठी, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचाव्यात की काय असतं, प्रभू प्रार्थना का केली पाहिजे, नामस्मरण का केलं पाहिजे. आपण करतो, पण ते करत असताना काय करतोय हे माहीत नसतं. तर ते माहीत करून जेव्हा आपण करतो तेव्हा ते अतितीव्रतेने जिथे पोहोचायचंय तिथे पोहोचतं. त्यामुळे या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे सत्संग करणं गरजेचं असतं. आपण यासाठी सत्संग करतो. आता जेव्हा आपण त्या आध्यात्मिक प्रगतीनुसार जीवनात केलेलं जे आचरण आहे आणि त्या अनुसंधानाने केलेला प्रबळ पुरुषार्थ जो आहे तो दारुण दुःख सौम्य बनवतो. अध्यात्माच्या प्रभावाने दुःखाकडे बघण्याची दृष्टीच आपली बदलते आणि तीव्र दुःख आपल्याला सौम्य वाटू लागतं. संतांनी हेच तर केलंय ना. संतांवर सुद्धा आपण पाहतो, आपण बऱ्याचशा पुराणातल्या कथांवर, आपल्या कथांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं
की बऱ्याच संतांना खूप त्रास दिला गेला त्या काळात, पण त्यांनी फक्त नामस्मरणाकडे भर दिला असेल किंवा भगवत भक्तीकडे भर दिला आणि या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केला आणि किती जरी त्यांना अतितीव्र दुःख झालं तरी त्यांना त्याचं काहीच वाटेनासं झालं. मग ही उदाहरणं, ही चरित्र आपण का पठण करावीत, का पुराण वाचावीत, का त्याचं अध्ययन करावं, तर एवढ्यासाठीच की आपल्या अंगी पण ते आपल्याला बाणवता आलं पाहिजे. मग आपल्याला प्रारब्धानुसार जी जी तीव्र कर्म आपल्याला भोगावे लागतील ती आपण सौम्य बनवू शकतो. म्हणूनच म्हटलंय ना की तुम्ही भक्ती करा, सद्गुरु भक्ती कराच. सद्गुरु भक्तीने काय होतं, आपल्याला ती प्रारब्ध भोगावी लागत नाही अशी नाही, भोगावी लागतात, पण आपण ती सहजगत्या भोगून सारू शकतो विनासायास. आता आपण पुढचं जे मंद आणि अतिमंद प्रारब्ध, अतिमंद आणि मंद याच्यावर अभ्यास करूया. मंद आणि अतिमंद प्रारब्ध प्रबळ पुरुषार्थ जर केला तर त्याच्या योगे पूर्णपणे निष्फळ बनवता येतं, बदलता येतं. कट्टर प्रारब्धवादी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जर जीवनातल्या एकूण एक घटना केवळ प्रारब्धवशात घडतात हे खरे मानले तर मग आपले वेद, उपनिषदे, गीता, भागवत, रामायण इत्यादी धर्मशास्त्रांनी प्रारब्ध बदलण्यासाठी उपदेशिलेला पुरुषार्थ अर्थहीन ठरेल. आता बघा, काही कट्टर प्रारब्धवादी जे लोक आहेत, फक्त प्रारब्ध हे प्रारब्धच आहे, ते बदलताच येत नाही असं जर त्यांचं म्हणणं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आपल्या जीवनातल्या एकूण एक घटना केवळ प्रारब्धवशात घडतात हे जर आपण खरं मानलं तर मग आपले वेद, उपनिषदे, गीता, भागवत सांगतायत या सगळ्यांचं तुम्ही अध्ययन करा आणि त्या अध्ययन केल्यानंतर आपल्याला कळतं की भगवत भक्तीने प्रारब्ध बदलता येतं. तर इथे तेच दिलंय. तर मग आपले वेद, उपनिषदे, गीता, भागवत, रामायण इत्यादी धर्मशास्त्रांनी प्रारब्ध बदलण्यासाठी उपदेशिलेला पुरुषार्थ अर्थहीन ठरेल ना. फार महत्वाची गोष्ट आहे. यासाठी आपली धर्मशास्त्रे आणि संत पुरुष यांनी दिग्दर्शित केलेल्या शास्त्रविहित कर्मे म्हणजे प्रिस्क्राइब्ड ऍक्शन्स जे आहेत, शास्त्र निषिद्ध कर्मे म्हणजे प्रोहिबिटेड ऍक्शन्स यांचा नीट अभ्यास करून त्यानुसार शुभ कर्मे करण्याचा आणि अशुभ कर्माचा त्याग करण्याचा पुरुषार्थ सातत्याने केला पाहिजे. केवळ प्रारब्ध आंधळे असते, पुरुषार्थ रूपी दृष्टी त्याला दिल्याने त्याचे नियंत्रण होऊ शकते होते. आता हे व्यवस्थित समजून घेऊया. मंद आणि अतिमंद जे प्रारब्ध आहे त्यात प्रबळ पुरुषार्थ जर केला तर त्या योगे ते प्रारब्ध जे मंद आणि अतिमंद आहे ते आपण निष्फळ करू शकतो, बदलता येतं आपल्याला. कट्टर प्रारब्धवादी लोक जे असतात ते काय म्हणतात, जर जीवनातल्या एकूण एक घटना ज्या आहेत त्या केवळ प्रारब्धवशात घडतात हे खरं जर आपण मानलं, वेद पुराण आपल्याला तेच सांगतायत, तर ते कशासाठी सांगतायत, काय सांगतात धर्मशास्त्र आपल्याला, प्रारब्ध बदलण्यासाठी उपदेश देत आहेत. पुरुषार्थ जो त्यांनी दिलाय तो महत्वाचा आहे. जर आपण त्या कट्टर प्रारब्धवाद्यांचं ऐकलं की प्रारब्ध बदलतच नाही, मग या शास्त्रांमध्ये जे सांगितलेल्या गोष्टी त्या खोट्या ठरतील, अर्थहीन ठरतील. त्यासाठी आपल्याला काय करावं, आपली धर्मशास्त्र आणि संत पुरुष यांनी दिग्दर्शित केलेल्या शास्त्रविहित कर्म आणि शास्त्र निषिद्ध कर्म. शास्त्रविहित कर्म म्हणजे काय, शास्त्रामध्ये चांगली कर्म कशी करावी ते विहित करून ठेवले आहे, ते आपण अभ्यास केला पाहिजे. रामायण आणि महाभारत आपल्याला हेच शिकवतं, काय करू नये आणि काय करावं. त्या प्रत्येक घटनातल्या, रामायण महाभारतातल्या प्रत्येक घटनांचा अभ्यास केला तर आपल्याला सहज सोपं आयुष्य जगता येतं, आयुष्य सहज सुंदर होऊ शकतं. म्हणजे आपल्याला कळतं की काय करावं आणि काय नको. आपण फक्त ते गोष्टी म्हणून जर ते वाचून सोडून दिल्या तर त्याला अर्थ नाही. आपल्याला त्याच्यापासून बरंचसं काही शिकता आलं पाहिजे, शिकलं पाहिजे. तर त्याने काय होतं, ते हे संत पुरुष जे आहेत यांनी आपल्याला डिरेक्शन दिलेलं आहे, दिग्दर्शित केलेलं आहे. शास्त्रविहित कर्म कुठचे आहेत आणि शास्त्र निषिद्ध कर्म म्हणजे प्रिस्क्राइब्ड ऍक्शन सांगतात, हे करा, हे चांगले आहेत, हे असं असं तुम्हाला केलं पाहिजे. आणि काय करू नये म्हणजे प्रोहिबिटेड ऍक्शन्स, शास्त्र निषिद्ध जी करू नये अशी कर्म, यांचा जर आपण नीट अभ्यास केला त्यानुसार शुभ जी कर्म आहेत
ते करण्याचा आणि अशुभ कर्मांचा त्याग त्या टाळण्याचा जर प्रयत्न केला तर असा पुरुषार्थाने आपण केवळ प्रारब्ध आंधळे असते, पुरुषार्थ रूपी दृष्टी त्याला दिल्याने त्याचे नियंत्रण होते हे सिद्ध करू शकतो. मंद किंवा अतिमंद जे प्रारब्ध आहे ते प्रबळ पुरुषार्थाने सहजासहजी बदलता येतं, पण त्यासाठी आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे काय करावं आणि काय करू नये, म्हणजे पुरुषार्थ कसा करावा. इथे पुन्हा एकदा तेच विवेक जागृत करावा, सारासार बुद्धी. मग या शास्त्रांमध्ये या पुराणांमध्ये या संतांनी विहित करून दिलेली जी कर्म करावीत कुठची आणि कुठची करू नयेत, कुठची टाळावीत, हे जर आपण शिकलो तर आपण प्रबळ पुरुषार्थ केला असा त्याचा अर्थ होईल. प्रारब्ध कर्माला अदृष्ट असे म्हणतात. प्रारब्ध कर्म आहे त्याला अदृष्ट असे म्हणतात. म्हणजे काय, तर भूतकाळात गेल्या जन्मात आपण केलेली कर्मे कशा प्रकारची होती आणि कोणत्या स्वरूपाचे प्रारब्ध बनून आपल्या समोर छातीकडून उभे राहतील ते आपण सांगूच शकत नाही. आपल्याला काही जी कर्म आपण पूर्वजन्मी काय केलं आपल्याला माहितीच नाही, कसं कळणार आपल्याला. भूतकाळात किंवा गेल्या जन्मात आपण जी कर्मे केली ती कशा प्रकारची होती, आपण कुठे चुकलो, आपण काय चुकीचं केलं, काय चांगलं केलंय, कोणत्या स्वरूपाचं प्रारब्ध बनून आपल्या समोर छातीकडून उभे राहतील ते आपल्याला कळणार नाही, आपण सांगू शकणार नाही. आपल्या प्रारब्ध कर्माचे नेमकं काय फळ आहे ते माणसाला ज्ञात नसल्याने प्रारब्धाला अदृष्ट असे नाव देण्यात आले. का अदृष्ट नाव दिले, की आपण जाणू शकत नाही आपण पूर्वजन्मी किंवा भूतकाळात केलेली कर्म आपल्याला माहित नसतं. आपल्या प्रारब्ध कर्माचं नेमकं काय फळ आहे ते आपल्याला ज्ञात नसतं, माहित नसतं, त्याच्याबद्दल ज्ञान नसतं. मग अशा प्रारब्धाला अदृष्ट असं नाव देण्यात आलंय, जे दिसत नाहीये पण आहे. प्रारब्ध आणि पुरुषार्थ ही जीवनरूपी तराजूची दोन पारडी आहेत, प्रारब्ध आणि पुरुषार्थ. प्रारब्ध आहे ते भोगायचंच आहे, पण पुरुषार्थ पण तितकाच केला पाहिजे, ते समांतर असलं पाहिजे. पुरुषार्थाचं पारड जड झालं तरी नाही चालणार, प्रारब्धाचं पारड जड झालं तरी नाही चालणार, याचा समतोल राखणं गरजेचं आहे, तर आपण जीवन व्यवस्थित जगू शकतो. तर इथे काय आपल्याला शिकायचंय की प्रारब्ध आणि पुरुषार्थ ही जीवनरूपी तराजूची दोन पारडी आहेत. अशा पारड्यात अदृष्ट म्हणजे न दिसणारी अदृष्ट रूपी वजने पडलेली आहेत आणि दुसऱ्या पारड्यात माणसाने आपल्या शक्तीनुसार विवेक बुद्धीचा उपयोग करून पुरुषार्थ रूपी द्रव्य भरायचं आहे. त्या योगे जीवन तराजूची दांडी समपातळीत येऊन जीवनात समत्व प्राप्त होईल. जीवनात समत्व यावर सुद्धा आपण याच प्रवचनाच्या एका भागात अभ्यास केलाय, समत्व कसं साधायचं. तर इथे काय आहे की एका पारड्यात अदृष्ट अशी जी दिसत नाहीत, काय केले ते माहित नाहीत, समजता येत नाहीत, अशी वजने पडली आहेत. आणि दुसऱ्या पारड्यात काय आहे, तर दुसऱ्या पारड्यात माणसाने आपल्या शक्तीनुसार विवेक बुद्धीचा उपयोग करून पुरुषार्थ रूपी द्रव्य भरायचंय. प्रारब्ध किती जड असलं तरी इथे तुम्हाला पुरुषार्थ करायचा आहे, योग्य पुरुषार्थ करायचा आहे आणि पुरुषार्थ रूपी द्रव्य भरायचंय. ज्या योगी जीवनाचा तराजूची जी मधली दांडी आहे ती जी वरखाली होते ती बरोबर समान होईल. ज्या योगी जीवन तराजूची दांडी समपातळीत येऊन जीवनाला समत्व प्राप्त होईल, फार महत्वाचं आहे. आता माणूस आहे, माणूस जाणून बुजून पाप करतो का? नाही, माणूस पाप जाणून बुजून करत नाही. हा माणूस जाणून बुजून पाप का करतो हे पण फार महत्वाचं आहे. करत नाही जाणून बुजून, पण होतं. पण काही अंशी माणूस जो आहे जाणून बुजून पाप कर्म का करतो याच्यावर आता आपण अभ्यास करूया. फार महत्वाची गोष्ट आहे. हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. असाच प्रश्न अर्जुनाने गीतेत श्रीकृष्णाला विचारलाय. हा संशय एकट्या अर्जुनाचा नाही, हा प्रश्न विचारण्यासाठी व्यासांनी अर्जुनाला केवळ निमित्त मात्र बनवलाय. फक्त एक निमित्त प्रश्न होता व्यासांचा, व्यासमुनींचा. इतका व्यासंग सगळा अध्ययन केलेला आहे त्यांनी, म्हणून त्यांना व्यास ही पदवी प्राप्त झाली. पण तरी सुद्धा भगवंतांना प्रश्न विचारण्यासाठी
त्यांनी माध्यम बनवलं अर्जुनाला. काय प्रश्न आहे तर माणूस जाणून बुजून पाप का करतो, का करतो पाप, त्याचं आपल्याला उत्तर शोधायचंय. वास्तविक हा प्रश्न माझा, तुमचा, आपल्या सर्वांचा आहे. हा मनाचा घोटाळा आपल्या सर्वांचा आहे. अजाणतेपणे पाप करणे ही गोष्ट वेगळी. अजाणतेपणे, जाणून बुजून कोण करत नाही, अजाणतेपणे करतो. मी पहिलेच सांगितलं या गोष्टीची सुरुवात करताना. पण माणूस जाणून बुजून हेतुपुरस्सर कोणत्या कारणास्तव पाप करतो हे पण आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. अर्जुन भगवंताला विचारतो, माणूस कोणाच्या प्रेरणेने पाप करतो. आता केन प्रयुक्त हो यः पापम चरती पुरुषः अनिच्छद अपि, आणि तेही त्याची इच्छा नसताना सुद्धा काय कारणास्तव पाप करतो. बलादीव नियोजित, जणू बलपूर्वक धक्का मारून जबरदस्तीने पाप कोण करवितो. खूप छान प्रश्न आहेत बघा. अनकेन प्रयुक्तो य पापम चरती पुरुषः, माणूस कोणाच्या प्रेरणेने पाप करतो. आणि छन्न अपि, आणि तेही त्याची इच्छा नसताना सुद्धा काय कारणास्तव पाप करतो. बलादीव नियोजित, जणू बलपूर्वक धक्का मारून नियोजनाने जबरदस्तीने पाप कोण करवतं त्याच्याकडून. वरील तीनही प्रश्न फार महत्वाचे आहेत आणि खूप विचार करण्यासारखे आहेत. माणसाला माहित आहे की खोटे बोलणे हे पाप आहे. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. आपण नेहमी म्हणतो मी खोटं नाही बोलत, मी कधीच खोटं बोलत नाही, खोटं बोलणं पाप आहे आपण म्हणतो. अधर्म आहे, तरी पण दिवसात अनेक वेळा माणूस खोटे बोलतोच. चोराला पुरेपूर माहित असते की चोरी करणे हे पाप आहे, तो अधर्म आहे, तरी पण तो चोरी करतोच. माणूस उत्तमपणे जाणतो की प्रामाणिक राहणे हा धर्म आहे, तरी पण अनेक प्रसंगी तो अप्रामाणिकता आचरतो. तर धर्म कशाला म्हणावे आणि अधर्म म्हणजे काय हे शास्त्रे आणि संत पुरुष जणू ढोल वाजवून जगाला समजावित असतात. आता हे फार महत्वाचं आहे. पाप कशाला म्हणावे आणि अधर्म म्हणजे काय, फार महत्वाचं आहे की धर्म आणि अधर्म म्हणजे काय, धर्म कशाला म्हणायचं आणि अधर्म कशाला म्हणायचं. शास्त्र आणि संत पुरुष आपल्याला ढोल बजावून सांगतायत, जीवाच्या आकांताने समजावण्याचा प्रयत्न करतायत. आपण सर्व जण ते नेहमी ऐकतो आणि ते जाणतो सुद्धा, तरी पण आपण धर्माचे आचरण सोडून अधर्माने वागत असतो. धर्म आणि अधर्म याचा अर्थ काय, तर आपल्याला हे सगळं शास्त्रांमध्ये जर वाचलं, पुराणांमध्ये सगळीकडे शास्त्र आपल्याला सांगत असतात. दुर्योधनासारखा दुष्टात्मा पण महाभारतात कबूल करतो की जानामी धर्म न चे मे प्रवृत्ती, जानामी धर्म न च मे प्रवृत्ती. धर्म म्हणजे काय हे मी चांगले जाणतोय तो, पण धर्माने वागण्याची माझी प्रवृत्ती होतच नाही. आणि जानामी अधर्म न च मे निवृत्ती, मी जाणतोय अधर्म म्हणजे काय, मी चांगल्या प्रकारे जाणतो, तरी पण त्यात माझी निवृत्ती होत नाही. नंतर थोडा विचार करून स्वतःचा तो अनुभव सांगतो. माहितीये धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय ही माहितीये, तरी सुद्धा धर्म माहीत असून सुद्धा माझी प्रवृत्ती अशी होत नाही धर्माने वागण्याची. आणि अधर्म म्हणजे काय ही मला माहितीये, तरी पण त्याच्यातून मला निवृत्ती होत नाही, त्याच्यातून मी बाहेर पडत नाही. पुढे काय म्हणतोय, केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमी. कोणता तरी एक दुष्ट भाव, कोणीतरी दुष्ट देव किंवा दानव माझ्या हृदयात बसलेला आहे आणि तो मला जशी प्रेरणा देतो त्याप्रमाणे मी वागतो. केनापि देवन हृदय स्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमी. मी कसं का करतोय, तर कोणतरी मला हात बसून चालवतोय, कोणतरी दुष्ट देव आहे किंवा दानव आहे माझ्या हृदयात तो बसलाय आणि तो मला जशी प्रेरणा देतो ना त्याप्रमाणे मी वागतो. दुर्योधन हा एक नालायक माणूस असूनही मनाचा मोकळेपणा दाखवून तो स्वतः कबूल करतोय बघा.
त्याला माहिती आपण पाप करतोय, की माझ्या हृदयात कोणता तरी दुष्ट भाव आहे आणि त्याने प्रेरित केल्याने मी पाप कर्म करतो. या उलट आपण एवढाही मनाचा मोकळेपणा दाखवण्यास तयार नाही. आपण जाणून बुजून पाप कर्म करतो आणि नंतर ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की ते मी केले आहे, म्हणून ते पाप कर्मच नाही, म्हणजे दुर्योधनाला लाजवू अशी निगरगट्ट माणसे आपण आहोत. बघा आता काय हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. या उलट आपण एवढा, आता दुर्योधनाने मनाचा मोठेपणा दाखवलाय की माझ्या आत कोणतरी बसलाय आणि तो माझ्याकडून करून घेतो, मी सगळं जाणतो, धर्म काय अधर्म काय, तरी धर्माने वागण्याची मला बुद्धी होत नाही, अधर्म काय मला माहिती आहे तरी पण अधर्म सोडण्याची माझी इच्छा नाही, माझ्याकडून ते होत नाही कारण माझ्या आत कोणतरी बसलाय, तो मला चालवतो. या उलट आपण एवढाही मनाचा मोकळेपणा दाखवण्यास तयार नाही. आपण जाणून बुजून पाप कर्म करतो आणि नंतर असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की ते मी केले आहे, म्हणून ते पाप कर्मच नाही. मी केलंय पण ते पाप कर्मच नाही, मी बरोबर केलंय, ते मला पुण्य वाटतंय. बघा, म्हणजे दुर्योधनाला पण सुद्धा आपण लाजवतोय, अशी निगरगट्ट माणसं आपण झालो. अर्जुनाने भगवंताला विचारलेला प्रश्न मार्मिक आणि विचार करण्याजोगा आहे. अर्जुनाने भगवंताला काय विचारलंय बघा. अर्जुन विचारतो, येत केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वाष्णोर्य बलादीव नियोजितः. म्हणजे काय, अर्जुन काय विचारतो, हे कृष्णा, आता केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः, हे कृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जणू काही बलात्कार केल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचरण करतो. अनिच्छन्त्रहपि, इच्छा नाहीये, वाष्णेय बलादीव नियोजित, कोण त्याच्यावर बल उपयोग करतोय का. आता सर्वांना लाल रंग आवडतो, काळा रंग कोणालाही आवडत नाही समजा, तरी पण आपण सर्व काळ्या रंगाचा टिळक करतो. याला काय कारण, माणसाची प्रवृत्ती जशी विचित्र आहे. प्रत्येक माणसाला मनापासून वाटते की जगात त्याची ख्याती प्रामाणिक आणि सत्यवक्ता अशी व्हावी. असे असूनही तो असल्याचे आणि अप्रामाणिकपणाचे आचरण जाणून बुजून का बरे करतो आणि पापात पडतो. या त्याच्या वर्तनामागे कोणती प्रेरणा असावी, असा प्रश्न अर्जुनाने कृष्णाला विचारलाय. आता बघा, सगळ्यांना लाल रंग आवडतो, मग काळ्या रंगाचा टीका का करतो आपण. माणसाची प्रवृत्ती अशी विचित्र आहे बघा. प्रत्येक माणसाला मनापासून वाटतं की जगात त्याची ख्याती प्रामाणिक आणि सत्यवक्ता अशी व्हावी. असे असूनही तो असत्याचे आणि अप्रामाणिकपणाचे आचरण जाणून बुजून का बरे करतो आणि पापात का पडतो. या वर्तनामागे कोणती प्रेरणा असावी. पाप करून सुद्धा हे पाप नाहीच हे सिद्ध करण्याचा आज आपण कलियुगात प्रयत्न करतो. अर्जुनावर कृपा करून भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या प्रश्नाचं अगदी निसंदिग्धपणे उत्तर दिलंय बघा. काम एष क्रोध एवं रजोगुण समुद्भवः महाशनो महापापाश्मा विद्धीयेनमिह वैरिणम. म्हणजे काय, भगवान म्हणाले या बाबतीत रजोगणापासून उत्पन्न झालेला जो महाखादाड व अत्यंत पापकर्मी असा हा काम आणि क्रोध, त्यालाच तू या जगाचा वैरी समज. बघा, काम आणि क्रोध. काम एव क्रोध एष रजोगुण समुद्भव. भगवान काय म्हणाले, या बाबतीत रजोगुणापासून उत्पन्न झालेले दोन जे महाखादाड आणि अत्यंत पापकर्मी असे जे काम आणि क्रोध आहेत, त्यालाच तू या जगाचा वैरी समज. महाशनो पापमा विद्धीयेनमिह वैरिणम. माणसाच्या अंतःकरणात अनेक जन्मजन्मांतरात जमलेल्या वासना आणि कामना त्याला पापकर्म करण्यास प्रवृत्त करतात. अनेक जन्मोजन्मी आतमध्ये आपल्या अंतःकरणात वासना आणि कामना भरलेल्या आहेत, त्या आपल्याला पापकर्म करायला प्रवृत्त करतात. समजा तुमच्या घरी पाळलेली एक मांजरी आहे,
खूप माणसाळलेली आहे, तुम्हाला तिचा फार लढा लागलेला आहे. तेव्हा गंमत म्हणून एक दिवस तुमच्या मनात आले व तिच्या गळ्यात छान रंगीत रिबीन बांधून तिच्या अंगाला चांगले अत्तर लावून तिला उंच जागी छान मखमलीच्या गादीवर बसवली. आता ती अगदी माणसाळलेली असल्याने कदाचित एखाद्या चित्रातील मांजराप्रमाणे शांतपणे तिथे बसून राहीलही. पण समजा अशा वेळी अचानक तिची नजर खाली कोपऱ्यात चोरटेपणाने वावरणाऱ्या एका उंदरावर गेली, तर ताबडतोब आपल्या जन्मजात वासनांच्या प्रभावाने त्या उच्चासनावरून ती खाली उडी मारेल व उंदराला पकडेल. म्हणजे जी योनी प्राप्त झाली आहे त्या योनीनुसार प्रारब्धावश आहे, प्रारब्धाने प्राप्त झालेली योनी आहे मांजर आणि उंदीर. आपल्याला यांचं वैर माहिती आहे. तर त्या मांजरीला खूप छान नटून थटवून उच्च स्थानावर तुम्ही मखमलीच्या आसनावर बसवली आणि ती थोडा वेळ शांत बसेलही, की कारण ती माणसाळवली आहे, तुमच्या वशमध्ये आहे ती. तर ही वासना, ही कामना आहे. जन्मजन्मांतरीत तिचा मूळ स्वभाव काय आहे, तिची वृत्ती काय आहे, ती कामना आणि वासना, हिची वृत्ती तेच. भक्ष दिसलं की ती थांबणार नाही. ही मांजरी जी आहे तीच वासना कामना आहे. त्यामुळे ते समोर आल्यानंतर ती थांबणार नाही. जन्म जन्मांतरीत जी या सगळ्या साचलेल्या कामना आहेत. बरोबर याचप्रमाणे एखादा माणूस बाह्यता कितीही ज्ञानी पंडित भासत असतो, परंतु संयोगवशात त्याच्या अंतःकरणात असलेल्या कामना वासनांना चिथावणी देणारी एखादी व्यक्ती किंवा पदार्थ त्याच्या समोर येता क्षणीच त्या तात्काळ जागृत होतात कामना वासना, आणि त्याच्या समाधानार्थ तो तात्काळ कार्यप्रवण होतो. त्याच्या इच्छेच्या आड येणाऱ्यावर तो क्रोध करेल. आपल्या वासनेच्या तृप्तीसाठी तो काही करण्यास प्रवृत्त होईल. वरवर कसा दिसतोय आपल्याला ज्ञानी पंडित एखादा पुरुष, पण संयोगवशात त्याच्या अंतःकरणात असलेल्या ज्या वासना कामना त्यांना चिथावणी देणारी एखादी व्यक्ती किंवा पदार्थ त्याच्या समोर येता क्षणी त्या तात्काळ जागृत होतील आणि त्याच्या समाधानार्थ तो तात्काळ कार्यप्रवण होईल. पटकन काहीतरी तो हालचाल करेल किंवा काही कृती करेल. त्याच्या इच्छेच्या आड येणाऱ्यावर तो क्रोधही करेल. आपल्या वासनेच्या तृप्तीसाठी तो काही करण्यास प्रवृत्त होईल. अशा वेळी जर त्याने केलेले शास्त्राध्ययन, त्याने आधी केलेलं जे आहे, सत्संग केलेले इत्यादीमुळे त्याच्यात उत्पन्न झालेल्या विवेक वैराग्याचे बळ त्या अचानक उत्पन्न झालेल्या परिस्थितीवर मात करू शकले नाही, तर त्याचे अधःपतन होण्यास वेळ लागणार नाही आणि या पापाच्या फलस्वरूप उत्पन्न झालेले दुःख, मानहानी इत्यादी त्याला भोगावीच लागतील. आता इतकं अध्ययन करून ह्या ज्ञानी माणसाने शास्त्राध्ययन केलंय, सत्संग केलेला आहे. या योगे त्याच्यात उत्पन्न झालेला विवेक वैराग्याचं बळ जे आहे, तर त्या समोर अचानक कामना वासनाने उत्पन्न झालेल्या परिस्थितीवर जर तो मात करू शकला नाही, तर त्याचं अधःपतन होण्यास वेळ लागणार नाही आणि या पापाच्या फलस्वरूप उत्पन्न झालेले दुःख, मानहानी इत्यादी त्याला भोगावेच लागतील. कर्म घडेल त्याच्या हातून. आणि का, तर हा एक ज्ञानी आहे, शास्त्राध्ययन केलेला आहे. म्हणजे एखादा गुरुचा चेला जो असतो ना, किंवा एखादी 5 भावंड असतील, 5 भावंडात प्रत्येक मूल आपल्या आईला प्रिय असतं, पालकांना प्रिय असतं, पण तरी सुद्धा एका विशिष्ट त्या 5 भावंडातल्या एका मुलावर त्या आईचा एक विशिष्ट प्रकारे ओढा किंवा विशिष्ट जीव असतो, विशिष्ट प्रकारे. तर सगळ्या मुलांवरती सारखंच प्रेम करत असते. तसेच गुरु आपल्या प्रत्येक शिष्यावर समान कृपादृष्टी ठेवतात. पण एखादा असं त्यात प्रिय असा असतो, पण त्या प्रिय व्यक्तीने, त्या प्रिय शिष्याने किंवा त्या प्रिय बाळाने, मुलाने जर काही चूक केली तर त्या गुरुला ते आवडत नाही.
तो त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करतो, किंवा त्या आईला त्या बाळाने ते केलेलं खपत नाही, आवडत नाही, आणि मग काय होतं की खूप त्याला मोठा दंड, कारण गुरु आहे, गुरुकडून शास्त्राध्ययन केलेलं आहे किंवा शास्त्राध्ययनच केलेलं आहे आणि सगळा अभ्यास झालेला आहे आणि विवेक वैराग्याचं बळ प्राप्त झालेलं आहे. अशा व्यक्तीने एखादी गोष्ट करणे, आपल्या कामना वासना जागृत झाल्यावर, तर त्याला जे प्रारब्ध दोन प्रकारे अतितीव्र प्रारब्ध तयार होऊन त्याला भोगावं लागणार. प्रचंड मानहानी, अत्यंत दुःख असं त्याला भोगावं लागणार. एखादा सामान्य माणूस जो आहे त्याच्याकडून घडणाऱ्या कृती आणि एखाद्या ज्ञानी माणसाकडून किंवा एखाद्या भक्ताकडून, एखाद्या साधकाकडून घडणाऱ्या ज्या कृती आहेत, यांची जी कर्म आहेत, विवेक वैराग्य सगळंच बळ जे आहे ते संपुष्टात येणारच, पण इतक्या योग्यतेच्या व्यक्तीने केल्यानंतर त्याला जास्तीत जास्त मोठा तीव्र अशा कर्मांची फळ त्याला भोगावी लागणार. प्रत्येक कर्म क्रिया असते, परंतु प्रत्येक क्रिया कर्म असतेच असे नाही. वाचल्याबरोबर असा विचार येणारच प्रत्येकाच्या मनात ऐकल्याबरोबर की प्रत्येक कर्म क्रिया असते, प्रत्येक कर्म ही क्रिया आहे. बरोबर आहे, क्रिया करतो आपण, पण प्रत्येक क्रिया ही कर्म असतेच असं नाही. कर्म ही क्रिया आहे, पण क्रिया हे कर्म असतेच असं नाही. म्हणजे काय, तर क्रिया आणि कर्म या दोन शब्दातला भेद समजावून घेतला पाहिजे. शारीरिक क्रिया पाहता येते, परंतु मानसिक क्रिया पाहता येत नाही. शारीरिक क्रिया, मनात काय चाललंय ते कळत नाही. शारीरिक क्रिया केली पाहता येते, पण मानसिक क्रिया पाहता येत नाही. क्रिया सुद्धा तीन प्रकारच्या असतात, फक्त शारीरिक क्रिया, फक्त मानसिक क्रिया, आणि तिसरी मानसिक क्रियेशी संबंधित शारीरिक क्रिया. म्हणजे फक्त शरीराने केलेली एक क्रिया असते, मनातून विचारांनी केलेली क्रिया, पण ती शरीराने केलेली नाही. पण या दोघांचा समन्वय जो होतो, मानसिक क्रियेशी संबंधित, मनात काही विचार आले, काही क्रिया केली, घडली, आणि तशीच आपल्या शरीराकडून सुद्धा घडली. अशा तीन प्रकारच्या या क्रिया असतात. प्रत्येक कर्म जे आहे ती क्रिया आहे, एक क्रिया आहे, कर्म आहे म्हणजे क्रिया, पण प्रत्येक क्रिया हे कर्म असते तसं नाही, हे आता आपण समजून घेतोय. तर शारीरिक क्रियेचे दोन प्रकार असतात. शारीरिक क्रिया याचे दोन प्रकार आहेत. एक आहे अनैच्छिक क्रिया आणि ऐच्छिक क्रिया. अनैच्छिक, इच्छा नसताना केलेली. ऐच्छिक म्हणजे इच्छेनुरूप केलेली. आपली इच्छा असो वा नसो, पण कित्येक शारीरिक क्रिया चालूच असतात, त्याला अनैच्छिक क्रिया म्हणतात. इच्छा असो नसो, शारीरिक क्रिया आपल्या चालूच असतात. उदाहरणार्थ आपला श्वासोश्वास, आपल्या हृदयाचे हलणे, तुमच्या आपल्या नाड्यातून, रक्तवाहिन्यातून सतत चालू असणारा रक्तप्रवाह, जठरात चालणारे अन्नपचन, डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप, या सर्व क्रिया आपली इच्छा नसली तरी चालूच असतात. आपण त्या थांबवू शकत नाही. श्वासोश्वासासारखी क्रिया आपण जबरदस्तीने थांबवली तर आपलं मरणच ओढवणार आहे. आता दुसरं असं अशी आहे की कित्येक शारीरिक क्रिया तुमच्या इच्छेनुसार होतात, त्यांना ऐच्छिक क्रिया म्हणतात. म्हणजे काय, आता या ज्या आतल्या चाललेल्या आहेत, किंवा श्वासोश्वासासारख्या, रक्तप्रवाहासारख्या, जठराची क्रिया, हृदयाची क्रिया, या कशा आहेत, या ज्या क्रिया आहेत अनैच्छिक आहेत. पण कित्येक अशा शारीरिक क्रिया सुद्धा आहेत ज्या आपण इच्छा ठेवून करू शकतो. म्हणजे काय, तर उदाहरणार्थ हात उंच करणे, आपण इच्छा केली, हात उंच, पाय वर उचलणे, मांडी घालणे, शीर्षासन करणे, धावणे, उड्या मारणे, इत्यादी इत्यादी सर्व, या सर्व ऐच्छिक अनैच्छिक क्रिया करताना वा होताना तुमच्या मनात आसक्ती द्वेष नसतो. आता बघा, या ऐच्छिक क्रिया करताना अनैच्छिक क्रिया पण आतल्या चालूच आहेत ना, या दोन्ही एकाच वेळेला चालतात. तर या दोन्ही चालू असताना किंवा होताना आपल्या मनात आसक्ती द्वेष नसतो. आसक्ती नाही, द्वेष नाही, आपण मनात आलं ते केलंय,
म्हणून गीतेच्या परिभाषेत त्यांना कर्म म्हणता येत नाही. ती कर्म नाही, त्या क्रिया आहेत. आपोआप चालल्यात त्याला अनैच्छिक. ऐच्छिक म्हणजे हात वर करणे वगैरे या गोष्टी. या काय आहेत? या क्रिया आहेत, या कर्म नाही. मग काय तर मानसिक क्रिया म्हणजे काय? कित्येक क्रिया तुम्ही केवळ मनाने करता, शरीराचा त्याच्याशी संबंध येत नाही. मनाने आपण क्रिया करत असतो. उदाहरणार्थ आपण मनात विचार करतो, मनाने कोणाचेच वाईट चिंतिता, कोणाचे चांगले वाईट चिंतिता, मनातल्या मनात तुम्ही कोणाला तरी शिव्या देता. या सर्व मानसिक क्रिया जोवर शारीरिक क्रियात परिणत होत नाहीत तोवर त्यांची गणना केवळ मानसिक क्रिया म्हणून होते आणि त्या कर्मांच्या व्याख्येत बसत नाहीत. त्या कर्म नाहीत. ज्या क्रियेमध्ये हेतू पुरस्सरता किंवा अहंकार असतो तीच क्रिया कर्म बनते. उदाहरणार्थ म्हणजे काय? ज्या क्रियेमध्ये हेतू आहे काहीतरी आणि अहंकार आहे तीच क्रिया कर्म बनते. म्हणजे काय? एखाद्याला अजाणतेपणी पाय लागणे ही क्रिया आहे आणि जाणून बुजून पाय लावणे, लाथ मारणे हे कर्म आहे. क्रिया आणि कर्म. अजाणतेपणी पाय लागला आपण पटकन असं करतो सवयीप्रमाणे, तर ते अजाणतेपणी हे काय? ही क्रिया. आणि जाणून बुजून पाय लावलं, लाथ मारलं तर ते काय? कर्म. तुम्ही मनाने काही गुन्हा करण्याचा विचार करा, मनाने विचार करा गुन्हा करण्याचा, कोणाच्या थोबाडीत मारण्याचा विचार करा, पण जोवर तुम्ही हाताने कोणाच्या गालावर थोबाडीत मारणार नाही तोवर ते तुमचे कर्म, तुमचा तो विचार गुन्हा म्हणजे ऑफेन्स ठरत नाही. म्हणूनच फौजदारी कायद्यात स्पष्ट म्हटलंय, इंटेन्शन टू कमिट अन ऑफेन्स इज नॉट अन ऑफेन्स. इंटेन्शन, मनात विचार, इंटेन्शन ठेवलं, हेतू टू कमिट अन ऑफेन्स, एखादा गुन्हा करण्याचा विचार, तर तो ऑफेन्स नाही. केवळ गुन्हा करण्याचा मानसिक हेतू हा गुन्हा ठरत नाही. गुन्हा करण्याचा केवळ मनातील विचार, मनाचा इरादा, केवळ मानसिक क्रिया याला गुन्हा किंवा कर्म म्हणता येत नाही. हा फौजदारी कायदा कलियुगात लागू आहे. आता हे पण लक्षात घ्या, हे मागे आपण सांगितलं, तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या या जगात, भौतिक जगातला जो कायदा आहे हा फौजदारी कायदा कलियुगात लागू आहे. तर गुन्हा करण्याचा केवळ मनातील विचार, मनाचा इरादा, केवळ मानसिक क्रिया आहे, याला गुन्हा म्हणजे कर्म म्हणता येणार नाही. हा फौजदारी कायदा कलियुगात लागू आहे. कलियुगाचे गुणगान करताना गोस्वामी तुलसीदास रामायणात काय लिहितात पहा, कलियुग कर यह पुनीत प्रतापा, मानस पुण्य होय नाही पापा. म्हणजे काय? कलियुगाचा प्रताप असा आहे की तुम्ही मनाने काही पुण्य केले तर त्याची तुमच्या खाती पुण्यात गणना होते, पण केवळ मनाने काही पाप केले तर त्याची पापात गणना होत नाही. कलियुगाचा नियम. कलियुगाचा काय प्रताप आहे बघा, की तुम्ही मनाने काही पुण्य केलं, मनाने काही पुण्य केलं तर तुमच्या खाती पुण्यात गणना होईल, जमा होईल, पण केवळ मनाने काही पाप केलं तर त्याची पापात गणना होत नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की माणसाला मानसिक पाप करण्याची मुभा आहे. मुभा नाहीये, सूट नाहीये. म्हणून तो सतत मानसिक पाप करीत राहिला तरी काही नुकसान होणार नाही. तुलसीदासांच्या वचनाचा भावार्थ असा आहे की कलियुगात माणसाच्या मनात काही वाईट विचार आला तरी त्या वाईट विचाराचे शारीरिक रूपांतर होण्यापूर्वी जर त्याने तो वाईट विचार मनात आल्याबद्दल पश्चातापपूर्वक अंतःकरणाने परमात्म्याची क्षमा याचना केली तर परमात्मा त्याचे ते पाप माफ करतो. ही व्यवस्था केवळ कलियुगालाच लागू आहे, त्यापूर्वीच्या युगात नाही असे आपली शास्त्रे सांगतात. मनात वाईट विचार आलाय, पापकर्माचा विचार आलाय, मनात आलाय आणि तो आल्यावर कृती केली तर पापकर्म त्यात गणना होणार. पण कृती करण्यापूर्वी जर त्या माणसाच्या मनात काही वाईट विचार आलेले आहेत, ते वाईट विचार शारीरिक कृतीमध्ये रूपांतर होण्यापूर्वी जर त्याने तो वाईट विचार मनात आल्याबद्दल पश्चाताप, आतल्यात अंतःकरणात पश्चाताप केला किंवा परमात्म्याची मनामन अंतःकरणाने क्षमा याचना केली, कशाबद्दल? तो वाईट विचार आपल्या मनात आलाय
पश्चातापपूर्वक अंतःकरणाने परमात्म्याची क्षमा याचना केली तर परमात्मा त्याचं ते पाप माफ करतो. ही व्यवस्था केवळ कलियुगाला लागू आहे. आपण कलियुगात आहोत. ही व्यवस्था आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत ऍक्शन होत नाही पण परमात्म्याचं लक्ष असतो, कारण आत्मा स्वरूप परमात्मा आपल्या आतमध्ये बसलाय. जीवात्मा है परमात्मा अंश स्वरूप आहे, म्हणजे वो देख रहा है, सब कुछ देखता है वो, तो सगळं पाहतोय. आपण काही त्याच्यापासून लपवू शकत नाही. त्यामुळे आपल्यावर सतत त्याचा वॉच आहे. पण अशा वेळेला म्हणा, अरे नाही, मी हा वाईट विचार करतोय, मी वाईट विचार करते, मला असा विचार केला नाही पाहिजे. देवा, हे स्वामीराय, मला क्षमा कर, माझ्या मनात असा वाईट विचार आला. तिथल्या तिथे माफी मागितली, आतल्या आत, मनातल्या मनात. उघड करण्याची ते गरज नाही. तर माणसाच्या हातून काही मानसिक पाप घडले आणि त्याबद्दल पश्चाताप करण्याऐवजी जर तो मानसिक पाप करतच राहिला, सतत तेच विचार, तर एक वेळ अशी निश्चितपणे येईल की ते मानसिक पाप त्याच्या शरीराला जणू धक्का मारून शारीरिक क्रिया घडवून आणेल. सतत पापकर्माचा विचार केला, दुष्कर्माचा विचार केला, तर एक वेळ अशी येणार की ते हातून घडणारच घडणार, की ते मानसिक पाप त्याच्या शरीराला जणू धक्का मारून शारीरिक क्रिया घडवून आणेल आणि त्या क्षणी ती क्रिया एक कर्म बनेल आणि मग ते क्रियमाण कर्म तात्कालिक फळ देईल किंवा संचितात जमा होऊन कालांतराने परिपक्व होऊन प्रारब्ध रूपे त्या माणसाला भोगावे लागेल. म्हणून मानसिक पाप करणे शहाण्या माणसाने टाळावे. बघा, पाप मानसिक असो शारीरिक असो, आपण किती छान आज समजून घेतोय की माणसाच्या हातून काही मानसिक पाप घडलं, त्याबद्दल पश्चाताप करण्याऐवजी सतत जर तो मानसिक पाप करतच राहिला तर एक वेळ अशी निश्चितपणे येणार की ते मानसिक पाप त्याच्या शरीराला जणू धक्का मारून शारीरिक क्रिया घडवून आणेल आणि त्या क्षणी ती क्रिया एक कर्म बनेल आणि कर्म बनलं तर ते त्याच वेळेला क्रियमाण कर्म तात्कालिक फळ देऊन किंवा संचितात जमा होऊन प्रारब्ध रूपाने त्याला परिपक्व होऊन भोगावंच लागेल. म्हणून मानसिक पाप करणं शहाण्या माणसाने टाळावं. आता मानसिक क्रियेशी संबंधित शारीरिक क्रिया, मानसिक क्रियेशी संबंधित शारीरिक क्रिया आपल्याला जाणून घ्यायच्या, पण यासाठी आपण पुढच्या गुरुवारपर्यंत थांबूया. आजचा जो विषय आहे तो क्लिष्ट आहे, गुंतागुंतीचा आहे. यासाठी पुन्हा 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 या गोष्टी तुम्हाला मागे जाऊन व्यवस्थित ऐकून पुन्हा पुढे पुन्हा मागे असं करून हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कारण फार गुंतागुंतीच्या असलेल्या गोष्टी, मानसिक क्रिया, शारीरिक क्रिया, ही क्रियमाण वगैरे, हे काय आहे, कलियुग काय आहे, कलियुगात कुठची गोष्ट करू शकतो, कुठची गोष्ट नाही करू शकत, कलियुगाचे नियम वेगळे आहेत, इतर सगळ्या युगांमध्ये हे नाही, सरळ सरळ सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग आता यापुढे पुढच्या गुरुवारी आपण शिकूया मानसिक क्रियेशी संबंधित शारीरिक क्रिया, म्हणजे मनातील कामना आणि इच्छा यांच्या परिपूर्तीसाठी कर्तेपणाच्या अभिमानाने आणि मनातील प्रीती द्वेष यांनी प्रेरित होऊन स्वतःच्या फायद्यासाठी केलेल्या सर्व शारीरिक क्रियांना कर्म म्हणतात. आणि अशा क्रियमाण कर्मांच्या फलस्वरूप पाप पुण्य सुख दुःख भोगल्याशिवाय माणसाची त्यातून सुटका होत नाही. अशा क्रियमाण कर्मांचे तात्कालीन फळ मिळाले नाही तरी पूर्वी आपण पाहिल्याप्रमाणे ती थोडा काळ, जास्ती काळ असा होऊन संचित कर्म म्हणून जमा राहतात आणि कालांतराने परिपक्व होतात, तेव्हा प्रारब्ध बनून कर्मफळ भोगवतात आणि नंतरच शांत होतात. बऱ्याच गोष्टी पुढे आपल्याला अजून शिकायच्या आहेत. सूक्ष्मात सूक्ष्म जाऊया, पण त्यासाठी वाट बघूया पुढच्या गुरुवारची. आजच्या भागात जर काही कळलं नसेल तर कृपया कृपया कृपया, कारण आजकाल मी पाहतोय तुम्हाला सगळं कळतंय, त्यामुळे तुमच्या कमेंट्स येत नाहीयेत. कमेंट्स येऊ देत. तुम्हाला कळत नसेल, मला माहिती आहे, बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की प्रवचनाच्या वेळी बघताना, पाहताना, ऐकताना आम्हाला बरेच प्रश्न पडतात, पण जसं प्रवचन चालू होतं आणि पुढे पुढे जातं आमच्या प्रत्येक शंकेचं निरसन होतं, प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळतात. स्वामी लीला अगाध आहे. तरी सुद्धा वाटलंच एखादा प्रश्न असेल, एखादी समस्या असेल, एखाद्या गोष्ट कळली नसेल, अडलं असेल,
कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि पुन्हा एकदा आजचा हा प्रवास इथे थांबवण्या अगोदर या प्रवचनाच्या युट्यूबची लिंक आपल्या मित्रमंडळींना, आप्तेष्टांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत सर्वांना अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.